नमस्कार रसिक मित्र हो. गोल्डन इरा फिल्म सॉन्ग सुवर्ण काळातील गाणी आठवणी या आपल्या व्हिडिओ उपक्रमात आपण सदाबहार गायिका आशा भोसले यांच्या गाण्याच्या आठवणी काही एपिसोडमधून करत आहोत आणि येत्या आणखीन काही व्हिडिओमध्ये आशाजींच्या गाण्यांचं आठवणी आपण करणार आहोत. कारण 50च्या दशक ते 80-90 दशकापर्यंत आशाबाईंची गाणी आहेत. तर एवढ्या याच्यामध्ये हजारो गाणी, शेकडो गाणी आहेत. त्यातल्या आपण काही गाण्यांच्या आठवणी करणार आहोत, जी आपल्याला आवडती आहेत, जी आपल्याला वेळोवेळी आठवत असतात. आणि आशाबाईंनी जो आपल्याला गाण्यातून आनंद दिलेला आहे, सांगीतिक आनंद दिलेला आहे, त्या गाण्याच्या आठवणी करून त्यांच्या स्मृतींना आपण उजाळा देत त्यांच्या स्मृतीला अभिवादन पण करत असतो. तर असा हा एक भावगीतासारखा भाववाही व्हिडिओ उपक्रम तुम्ही गोड मानून घ्या आणि भरभरून प्रतिसाद देत चला. आजच्या या व्हिडिओमध्ये सदाबहार गायिका आशा भोसले यांच्या विविध सोलो गाण्यांच्या आठवणी आपण करूयात. ही गाणी प्राधान्यतः 50 आणि 60-70च्या या दशकातली आहेत. गाण्याच्या ओळीनेच तुम्हाला जे सिनेमा आठवतील, त्यातल्या कलाकार, संगीतकार सगळं आपोआप आठवत राहील. तर सुरुवात करूया. दो बदन, मनोज कुमार, आशा पारेख, प्राण आणि सिमी ग्रेवाल या कलाकारांच्या खूप अप्रतिम अशा भूमिका होत्या. ही एक ट्रॅजेडी फिल्म म्हणून समजली जाते आणि गीतकार शकील बदायुनी, संगीतकार रवी यांची बहारदार कामगिरीने या चित्रपटातील रफी साहेबांची सोलो गाणी, आशाजींची सोलो गाणी अप्रतिम गायली. लताजींचं सुद्धा एक गाणं याच्यामध्ये दो बदनमध्ये खूप लोकप्रिय झालेलं आहे. तर आशाजींच्या या गाण्यापासून आजच्या एपिसोडची सुरुवात करूया. जब चली ठंडी हवा, जब उठी काली घटा, मुझको ए जाने वफा तुम याद आए. पडद्यावर आशा पारेख आणि कोरस त्यांच्या मैत्रिणी दिसतात आपल्याला. संगीतकार रवी, गीतकार शकील बदायुनी आणि दो बदन हा राज खोसला यांचा गाजलेला चित्रपट. यानंतरचा आहे ओ.पी. रल्लन निर्मित सुपरहिट पिक्चर फूल और पत्थर. ज्या चित्रपटापासून ही मॅन म्हणून लोकप्रिय अभिनेता धर्मेंद्र यांची वाटचाल सुरू झाली आणि तिथून पुढे एकापेक्षा एक सरस पिक्चर आपण धर्मेंद्र यांचे पाहिले. या चित्रपटात त्यांची नायिका होती मीना कुमारी. तसे तर मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांनी अनेक चित्रपटामध्ये भूमिका केल्या. त्यातलाच हा एक यशस्वी पिक्चर गोल्डन जुबली हिट म्हणून असा हा फूल और पत्थर 1965 म्हणजे आम्ही तेव्हा मॅट्रिकच्या क्लासचे विद्यार्थी होतो आणि मी हैदराबादला प्रभात टॉकीजमध्ये हा चित्रपट पाहिल्याचं मला अगदी लख्खपणे आठवतं. तुफान गर्दीतला तुफान पिक्चर फूल और पत्थर यातील गाण्यामुळे आणि धर्मेंद्र, मीना कुमारी यांच्या अभिनयामुळे आजही लोकप्रिय आहे. याचे संगीतकार रवी आणि यातली गाणी आशाजींच्या आवाजातली अप्रतिम गाणी होती. तर हे गाणं क्लब सॉन्ग ज्याला म्हणता येईल असं आहे. शशिकला या अभिनेत्री या गाण्यावर आपल्याला पडद्यावर दिसतात. जिंदगी में प्यार करना सीख ले, जिसको जीना है मरना सीख ले. जिंदगी में प्यार करना सीख ले, जिसको जीना है मरना सीख ले. आणि याच चित्रपटातलं आशाजींच्या आवाजातलं पडद्यावर पुन्हा शशिकला आणि धर्मेंद्र दिसतात. शीशे से पी या पैमाने से पी, शीशे से पी या पैमाने से पी, पर पी दीवाने खुशी से जी दीवाने. शीशे से पी या पैमाने से पी. रवींचं ढंगदार असं हे म्युझिक, त्यामुळे गाणं लोकप्रिय आहे. चित्रपट होता मोहब्बत जिंदगी है. यामध्ये धर्मेंद्र नायक, त्यांची नायिका राजश्री होती, महमूद आणि जुन्या जमान्यातली एक अभिनेत्री चांद उस्मानी
यांची सहाय्यक अभिनेत्रीचा हा भूमिका किंवा रोल खूप गाजला होता. आणि चांद दुश्मनीवर चित्रित झालेलं हे गीत संगीतकार ओ.पी. नय्यर आणि आशा भोसले यांच्या सांगीतिक गाण्यातल्या टॉप गाण्यामध्ये या गाण्याचा समावेश होतो. रातों को चोरी चोरी बोले मोरा कंगना, रातों को चोरी चोरी बोले मोरा कंगना, अब के बरस जम के बरसना, रातों को चोरी चोरी बोले मोरा कंगना. आणि चित्रपट बहारे फिर भी आएंगे या चित्रपटातही धर्मेंद्र नायक होते आणि त्यांच्या 2 नायिका माला सिन्हा आणि तनुजा. संगीतकार ओ.पी. नय्यर, महेंद्र कपूर, आशाजींच्या आवाजातली सगळी गाणी आजही लोकप्रिय आहेत. हे गाणं आहे आशाजींच्या आवाजातलं आणि पडद्यावर आपल्याला नायिका माला सिन्हा दिसतात. वो हंस के मिले हमसे हम प्यार समझ बैठे, वो हंस के मिले हमसे हम प्यार समझ बैठे, बेकार ही उल्फत का इजहार समझ बैठे, वो हंस के मिले हमसे. हे गमगीन गाणं आणि याच्या अगदी उलट खट्याळ मस्तीभरं गाणं सावंकी गट सिनेमातलं मनोज कुमार, शर्मिला टॅगोर, प्राण आणि सहाय्यक अभिनेत्रीमध्ये मुमताज यांचा अप्रतिम अभिनय होता. यातली ही सगळी गाणी ओ.पी. नय्यर साहेबांच्या संगीतातली आजही लोकप्रिय आहेत. हे गीत आशाजींच्या आवाजातलं पडद्यावर मुमताज. कोई कह दे ज़माने से जाके कि हम घबरा के मोहब्बत कर बैठे, है मोहब्बत कर बैठे. रसिको, ही गाणं सांगताना झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी आहे. हे गाणं बहारे फिर भी आएंगे या चित्रपटातलं आहे आणि पडद्यावर तनुजा या अभिनेत्रीवर चित्रित झालेलं सावंत के गटामधलं गाणं या आशा ओळींचं आहे आशाजींच्या आवाजातलं पडद्यावर मुमताज. आज कोई प्यार से दिल की बातें कह गया है, मैं तो आगे बढ़ गई, पीछे ज़माना रह गया है, आज कोई प्यार से. ओ.पी. नय्यर साहेबांचं संगीत आणि आशाजींचा आवाज गाण्यामध्ये बहारदार आपण अनुभव घेतो. तर आशाजींच्या आवाजातली ही विविध भावभावनांची गाणी, त्याच्या आठवणी आपल्याला कशा वाटल्या? व्हिडिओला जरूर कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नव्या एपिसोडमध्ये.